नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. आणि थंबनेल वरून तुम्हाला कळालंच आहे, आज आपण देणार आहोत नात्यांना एक नवा अर्थ. टायटल आहे आपलं नात्यांना देऊयात अर्थ नवे, आणि त्याचा भाग क्रमांक 1 आहे हा. भाग क्रमांक 2 ही येईल याच्यावर, आणि पुढे मग काम करायचं काय करू शकतो ते आपण नंतर पाहू. पण तुम्ही या भागाला किती प्रतिसाद देता त्याच्यावर माझं ते डिपेंड असेल. 2 पार्ट तरी नक्कीच येऊन जाणार. पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि जास्तीत जास्त स्प्रेड केलं या आपल्या व्हिडिओला, तर मग आपण इथून पुढे क्रमाने भाग घेऊन येऊयात. तर एक अतिशय भावनिक विषय आणि ज्या विषयावर नेहमी चर्चा केली जाते असा हा विषय आहे सासू सुनांचा. आणि त्याच्यामध्ये आईचं इन्व्हॉल्वमेंट असल्यानंतर प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यात येणारं चित्र जर आठवा, आणि आता तुमच्या डोक्यामध्ये जे चित्र आहे ते मला माहिती आहे 100% जो मी आता विचार करते तेच चित्र असणार. पण या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटतं ते एकदा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर ठीक आहे, ही गोष्ट आहे एका मुलीची जी नवीनच लग्न करून गेली आहे सासरी. लग्न झाल्यानंतर ती जेव्हा नवीन नवीन माहेरी येते ना, तेव्हा ती खूप खुश असते. अतिशय सद्गुणांचा कौतुकांचा वर्षाव होत असतो. कौतुकांचा पाडा वाचला जातो, सद्गुणांचे पाडे वाचले जातात तिच्या सासरच्या माणसांबद्दल. आणि ती म्हणत असते की माझं सासर खूप छान आहे. मैत्रिणींना सांगत असते माझ्या सासूबाई खूप छान आहेत, मला खूप जीव लावतात, अतिशय काळजी घेतात माझी. आणि हे जे अगदी छान दिसणारं चित्र असतं ना, ते असं थोड्या थोड्या दिवसांनी कालांतराने ना, एक 6-7 महिन्याच्या गॅपने थोडंसं बदलायला सुरुवात होते. आणि मग आजूबाजूच्यांना सांगणं तर होऊन जातं बंद, पण आईकडे ना याच्या कंप्लेंट्स जास्त जायला लागतात. आणि मग मुलगी आईला सांगत राहते की आई असं आई तसं, आणि वैतागून आई एकदा म्हणते की तू बस बाळा, आणि तुला जे काही सांगायचंय ना तू मला एकदाच सांग. तेव्हा मुलगी कंप्लेंट करते, आई माझी सासू खूप कठोर आहे ग, मला ना ती समजूनच घेत नाही, आणि त्यांचा स्वभाव खूप असं कडक आहे, तर मला नाही ना एवढ्या कडक स्वभावात राहायची सवय, मी नाही राहू शकत अशी. आई बोलते ठीक आहे, बस एकच कंप्लेंट आहे ना तुझ्या सासूबाईबद्दल, तर अजून काही नाही ना, कारण मी बोलण्या अगोदर तू तुझं बोलणं संपवून घे. तेव्हा मग ती म्हणते नाही मला अजून सांगायचंय भरपूर आहे. त्या ना मला असे दुसरे कपडे घालू देत नाहीत, म्हणजे नेहमी साडीच काय घालायची किंवा पंजाबी ड्रेस काय घालायचं घरामध्ये, आणि मला नाही आवडत. माझं काही वय झालं आहे का, मला कसे छान छान कपडे घातले पाहिजेत, मी 1 पीस घातला पाहिजे, किंवा मला शॉर्ट कपडे छान दिसतात, मी कसे अगोदर घालायचे मला तसेच कपडे घालायचेत, पण मला सासूबाई परमिशन देत नाहीयेत. आई बोलली ठीक आहे, असं तर नाही व्हायला पाहिजे, या गोष्टीवर थोडासा विचार करावा लागेल. हे ऐकल्यानंतर मग तिचा सूर, कंप्लेंट करण्याचा सूर अजून वाढला. म्हणजे आईने दुजरा दिला की मुलीला ताकद आली की ठीक आहे आता आपण अजून जास्त बोलू शकतो. मग पुन्हा ती सांगायला सुरुवात करते की आई अगं मी ऑफिसला जाते, ऑफिसमध्ये कोणी पैंजण घालतं का, जीन्सवर कोणी टिकली लावतं का, आणि काय त्या बांगड्या मी नाही घालणार बाबा, आणि हे सगळं घालून जर मला ऑफिसला जायचं असेल तर मग मी ऑफिसला जाऊच कशाला, मला ना खूप लाज वाटते, हे सगळं मिरवत मी तिथे जाणार, आणि मग कुणी माझ्यावर हसलं तर मग कोण समजवणार माझ्या सासूबाईंना. त्या मला जाताना सांगतात की जीन्स जरी घातली तरी टिकली लाव, आणि पायामध्ये पैंजण असलं पाहिजे, हातामध्ये बांगड्या का नाहीयेत. मला हे काही जमणार नाही आहे. मी तुला स्पष्ट सांगते, तुझ्याकडे कंप्लेंट येण्या अगोदर ना मीच तुला सांगते की ह्या गोष्टी माझ्या बरोबर होत आहेत आणि मी हे सहन करणार नाही. थोडा वेळ मग आई शांत राहते आणि मग एक ग्लासभर पाणी आणते आणि तिला पिण्यासाठी देते. आणि मग पिऊन झाल्यानंतर ती विचारते की तुला अजून काही सांगायचं आहे का. त्याच्यावर मुलगी म्हणते नाही आई मला बस एवढंच सांगायचं होतं तुला. मग आई बोलते की बघ बाळा, मी तुला लग्नाच्या अगोदर ओरडायची की नाही, तेव्हा तू मला असं काही बोलली नाहीस की तू खूप कडक आहेस आणि तू खूप शिस्तीची आहेस. तर ठीक आहे मी करत होते, नंतर तुला प्रेम पण करायचे तेवढे आणि दाखवायचे. पण कसं असतं ना की आपल्या सासूबाई ना कडक असल्या ना तर त्यांच्या आतमध्ये म्हणजे जेव्हा त्या विचार करत असतात मनामध्ये, तेव्हा
एका अर्थाने ते असा विचार करत असतात की माझ्या सुनेला कुठेतरी शिस्त लागावी, म्हणजे शिस्तबद्धता, लयबद्धता. अगोदर तू मुलगी होतीस की नाही तेव्हा माहेरी चालून जायचं, पण सासरी तुला आई व्हावं लागतं. एक मी जशी तुझी आई आहे आणि इथे सगळ्यांचं सगळं करते, तसं तिथं गेल्यानंतर तुझ्यावर एक जबाबदारी पडते. त्या जबाबदारीची जाणीव तुला नेहमी राहावी ना, म्हणून सासूबाईंना थोडंसं कठीण वागावं लागत असणार. मी समजू शकते, कारण का मीही लग्न करून या घरात आले आहे आणि नंतर मलाही समजलं की घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची म्हणजे तिथे एक नेतृत्व, एक कर्तृत्व करणारी स्त्री पाहिजे आणि ते घडवण्याचं काम त्या करत आहेत. आणि बाळा, तुला नारळ माहितीये ना कसा असतो, किती कठोर असतो, वरून एकदम टणक असतो, अगदी फोडण्याचा प्रयत्न केला तरी फुटत नाही. त्याच्यावर एवढे घाव घालावे लागतात, त्यावेळेस तो फुटतो. आणि त्याच्यानंतर हे काय होतं, वरवर दिसणारा तो नारळ आतून किती छान, गोड आणि एकदम असा मऊ असतो. तसंच असतं ग एका सासूचं हृदय. म्हणजे वरवर जरी कितीही कठोर दिसल्या ना, सांगत जरी असल्या आणि दाखवत जरी नसल्या ना, तरी आतमध्ये तुझ्याबद्दल त्यांना प्रेमच असतं. त्यांची एक मुलगीच असते, पण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन थोडासा चुकीचा असतो कुठेतरी. आपण समजूनच नाही घेत ह्या गोष्टी. हे तुला आता पटणार नाही. थांब, मी तुला सांगते. तू मला काय बोललीस की आई मला असे कपडे घालू देत नाहीत, छोट्या छोट्या त्या काय बोलतात ते वन पीस घालू देत नाहीत. नवीन लग्न करून गेली आहेस तू आणि तू जर असे कपडे घालायला सुरुवात केलीस आणि नातेवाईकांमध्ये जर तू अशी वागलीस, तर चार चौघांमध्ये गेल्यानंतर कुणी असं म्हणेन का की काय हिच्या सासू सासऱ्यांनी हिला वळण लावलंय, किंवा ह्या सासू सासऱ्यांच्या घरची पद्धत अशीच का, असं कुणीही म्हणणार नाही. तू लग्न होऊन त्या घरामध्ये गेले आहेस तर सगळे काय म्हणणार, हिच्या आईने हिला असंच वळण लावलं का, हे अशीच वागतात का ह्यांच्या इकडे, हिच्या माहेरी काही शिकवलं नाही का हिला. म्हणजे त्या जी सांगतात ना तुला की बाळा साडी घाल किंवा तू एखादा पंजाबी ड्रेस घाल, तेव्हा त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागचा असा हेतू असतो की हिच्या माहेरच्यावरून हिला कोणी टोमणे मारायला नकोत. तिथेही त्या आपल्या इब्रतीचा किंवा आपल्या संस्कारांचा ठेवा जपण्याचा प्रयत्न करत असतात. ह्या दृष्टिकोनातून तू कधी बघितलं आहेस का त्यांच्याकडे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ चुकीचा नसतो आणि समजून घेण्याची पद्धतही प्रत्येक वेळी आपली एकच ठेवू नये. बघण्याचा दृष्टिकोन जसा आपला असतो ना, तसं आपल्याला जग दिसतं. तू विचार कर, बोलत नाहीत का आपण बाहेर गेलो, नवीन लग्न झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपण एखादी पूजेच्या ठिकाणी जर असे कपडे घालून गेलो किंवा आपल्यापेक्षा मोठे, वयाने मोठी असणारी वडीलधारी माणसं, त्यांना नाही ह्या गोष्टी पटत, तर आपण त्यांच्यासमोर असे गेलो तर तुम्हाला ते असं म्हणणार का, ते हेच म्हणणार ना की तुझ्या आईने तुला काही संस्कार दिले नाहीत का, तुझ्या आईचे संस्कार वर येऊ नयेत म्हणून तुझ्या सासूबाई तुला सांगतात, पण तुला त्याची किंमतच कळत नाही. तुला आठवतं लग्नाच्या अगोदर मी तुला काय बोलायचे, मी तुला बोलायचे की बाळा, शिवून घेतलेले ड्रेस ना तुझ्यावर खूप छान दिसतात, तू ना नेहमी छान छान असे नवीन नवीन ड्रेस शिवून घेत जा. का बोलत होते मी तुला असं, जेव्हापासून हे रेडीमेड ड्रेसची सिस्टम आली आहे ना, कुर्ती टाईप, तेव्हापासून ओढण्यांचा विसरच पडलाय. ओढण्या कुणी वापरतच नाही. आणि मग सांगायला गेलं की तुम्हाला काय वाटतं, आपल्यावर एखाद्याचं मत, आपण आपलं मत समोरच्यावर लादतोय असंच तुम्हाला वाटतं की सासूबाई त्यांचं मत तुझ्यावर लादतायत. नाही, समाजामध्ये ज्यावेळेस तुम्ही वावरत असता ना मुली, तेव्हा तुमच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो ना लोकांचा, तो दृष्टिकोन जर चेंज करायचा असेल आणि चांगला दृष्टिकोन असा घडवण्याचा प्रयत्न करायचा असेल तुम्हाला, तर अगोदर तुम्हाला स्वतःचं वागणं बदललं पाहिजे. म्हणजे पंजाबी ड्रेसवर ओढणी घेणं म्हणजे कमीपणा नाहीये. सुरुवातीला आपण कुरबुर करतो, तुम्ही मुली कुरबुर करता की हे असंच का बोललं जातं, पण ठीक आहे, तेव्हा नाही पटला ना, तर मग त्याच्यावर नंतर विचार करून मग त्या गोष्टी आपल्याशा करा ना. तू नाही ऐकलंस एखादी गोष्ट माझी तर मी तुला मारत होते आणि तुम्ही म्हणता की सासू आम्हाला मुलीसारखी वागवत नाही. मग त्यांनी जर तू काही चुकल्यानंतर तुला एखादी चापट मारली तर मग ते काय होतं माहितीये, तो व्हायलन्स होतो, त्यांच्या विरोधात मग तक्रारी होतात, मग ते सहन केलं जात नाही समाजामध्ये.
मग सासू सासऱ्यांनी जर असं मुलीसारखं प्रेम द्यावं असं वाटत असेल तर आम्हालाही वाटत असेल ना की तू तिथे जाऊन त्यांच्या मुलीसारखी राहावीस. मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं हे तुला भाग आहे. तू चुकीच्या दृष्टीने विचार करतेस ना म्हणून तुला ही बंधनं वाटतायत. पण तू जर पॉझिटिव्ह दृष्टीने विचार केला ना ह्या सगळ्या गोष्टीचा तर ही बंधनं तुला वाटणार नाहीत, तुला हे संस्कार वाटतील. अजून एक गोष्ट सांगू तुला माझा राग येईल पण खरंच त्या जे सांगतात ना तुला की तू टिकली लावत जा, तू पैंजण घालत जा, तू हातामध्ये बांगड्या घालत जा, आपला देह आहे ना, म्हणजे त्यांना असं वाटत असेल नवीनच माझी सून आहे, सगळीकडे जावी तर अशी तिने मिरवावं, तिचं सगळं शरीर म्हणजे तिचं सगळं रूप असं शृंगाराने भरून जावं आणि ती अतिशय सुंदर दिसावी. आणि ही संस्कृती आहे ना आपली. मग तिला सोडून आपण का वागायचं? पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आपण किती दिवस करणार आहे? बरं, पाश्चिमात्य घाला तुम्ही, जो तुम्हाला जे आवडतं ती फॅशन ट्रेंड करा, पण त्याला थोडासा असा म्हणजे काय म्हणतात त्याला शब्द काय असू शकतो, त्याला एक जोड द्यायची आपली भारतीय संस्कृतीची, ते अजून छान दिसेल. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही साडी घाला आणि मग एक संस्कृती आहे जिथे म्हणजे साडीमधून पण अंग प्रदर्शन केलं जातं, मग ते चुकीचंच आहे ना. मग ती संस्कृती असूनही मग आपण तिचा मान नाही राखत आहे. मग कसं राहिलं पाहिजे? आपल्या साडीमधून आपलं अंग नाही दिसणार इतपत तरी साडी आपल्याला नेसता येते. आणि दागिन्यांचं किंवा टिकली किंवा बांगड्या आणि पैंजण तू म्हणतेस ना, तर ह्याचं महत्व तुला सांगू काय आहे? लग्न झाल्यानंतर अगदी तरुण वयामध्ये ज्या मुलीचे मिस्टर ऑफ झाले किंवा ज्या मुलीला आता मंगळसूत्र घालता येणार नाही ना, त्या मुलीला जाऊन तू फक्त विचार की ह्या दागिन्यांची काय किंमत आहे. आता शांत झालीस ना? म्हणजे हा विचार कधी केला आहे का? ह्यांचं मोल कधी कळणार? हे जे आहे, हे मंगळसूत्र आहे, हे टिकली आहे, म्हणजे हे जे आहेत आपले सौभाग्याचे अलंकार, ते कशासाठी आहेत? मग तेव्हा वेळ आहे तोपर्यंतच ह्या गोष्टींची किंमत आपल्याला कळली पाहिजे. आता कंप्लेंट करण्या अगोदर ना तू एकदा विचार कर की हे असं का होतं. विचार केला तर कळतं आपल्याला की आपलं काय चुकतं. त्याच्यानंतर थोडा वेळ अशी शांतता पसरली आणि मग त्या मुलीला तिची चूक कळली आणि मग नंतर ती बोलली की आई, आता मला कळलं की माझ्या सासूबाई कशा आहेत. एवढे दिवस मी त्यांच्याबद्दल एक दृष्टिकोन ठेवलेला मनामध्ये आणि त्याच दृष्टिकोनातून मी त्यांना पाहत होते. पण आज तुझ्या दृष्टिकोनातून ना मला त्या नव्याने कळल्या. आणि नंतर तिने तिचं मन मोकळं केलं आणि जेव्हा ती परत गेली ना माहेरावरून सासरी, तेव्हा ती सून म्हणून नाही गेली, तेव्हा ती मुलगी म्हणून गेली. आणि असं परिवर्तन मग तिच्यामध्ये झालं की नंतर तिच्याकडून एकही कंप्लेंट आली त्या साच्यामध्ये आपल्याला बसवायला शिकून गेली.